कधी-कधी तुम्हाला असं वाटतं का, घर कितीही स्वच्छ ठेवा, तरी काही ना काही त्रास, भांडण, अडथळे, खर्च, मनात चिंता हे सारं थांबत नाही. जरा हो, तर आजही ही कथा तुमचं जीवन बदलू शकेल. कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे झाडू आणि कचरापेटीशी जोडलेली एक गुपित जे बऱ्याच लोकांना माहीत नसतं, पण ज्यामुळे घराची ऊर्जा पूर्णपणे बदलते. एकाखाली एक सध्या एका गावात एक सुमन नावाची एक साधी पण मेहनती स्त्री राहत होती. तिचं घर स्वच्छ असलं तरी तिच्या आयुष्यात सतत अडचणी येत. कधी पैशाची कमतरता, कधी भांडण, कधी नको त्या गोष्टी घरात घडत. एक दिवस तिच्या घरात आलेल्या एका वृद्ध काकूंनी सुमनच्या चेहऱ्यावरचा त्रास ओळखला. त्या म्हणाल्या, "बाळ, घर फक्त झाडू स्वच्छ होत नाही, घराची ऊर्जा स्वच्छ ठेवावी लागते." सुमनला हे ऐकून उत्सुकता वाटली. ती म्हणाली, "काकू, ऊर्जा स्वच्छ म्हणजे काय? मी रोज झाडू तर मारते ना." काकू हसल्या आणि म्हणाल्या, "चूक इथेच होते. झाडू आणि कचरापेटी हे घरातील ऊर्जा नियंत्रित करणारे प्रमुख घटक आहे. हे चुकीचे ठेवले तर नशीबही उलटे फिरते." सुमनने लगेच विचारले, "असं कोण सांगतं काकू?" काकूंनी शांतपणे उत्तर दिले, वास्तू सांगते, अनुभव सांगता आणि जगणंही सांगतं." आता काकूंनी तिला एक नियम सांगायला सुरुवात केली. झाडू दक्षिण-पश्चिम दिशेला ठेवावी. काकू म्हणाली, "ही दिशा स्थिरतेची आहे. तिथे झाडू ठेवल्यास घरात सुख आणि स्थिरता वाढते." सुमन उठली आणि झाडू तिथे पडली होती तिथून घेऊन योग्य दिशेला ठेवले. झाडू स्वच्छ असावा. तुटलेला किंवा घाणेरडा झाडू घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करते, काकूंनी सांगितलं. सुमनने तिची जुनी झाडू काढून नवी स्वच्छ झाडू ठेवली. झाडू स्वयंपाकघरात ठेवू नये, काकू म्हणाली. किचन हे लक्ष्मीचं स्थान. तिथे झाडू ठेवली तर पैशांमध्ये अडचणी येतात. बेडरूममध्ये झाडू ठेवू नये. पलंगाखाली झाडू ठेवल्यास मनात बेचैनी वाढते. झाडू उभी किंवा उलटी ठेवू नये. नेहमी आडवी ठेव. उभी ठेवली तर घरातील ऊर्जा उलटी होते. झाडू नेहमी लपवून ठेवावी. ज्यांना घरात येताना झाडू दिसते ती अनजाने घराची सकारात्मक ऊर्जा घेऊन जातात. झाडू शनिवारी खरेदी करावी. जुनी झाडू शनिवारीच फेकावी. झाडूवर पाय ठेवू नये. ही गोष्ट लक्ष्मीचा अपमान मानली जाते. सकाळी संध्याकाळी झाडलोट केल्यास घर शुद्ध राहते. सुमन मन लावून सर्व टिप्स ऐकत होती आणि लगेच एक वरून अंमलात आणत होती. कचरापेटीचे नियम एकाखाली एक. काकूंनी सांगितले, "आता कचरापेटीकडे पाहून कचरापेटीत स्वयंपाकघरात ठेवू शकता, पण ती झाकलेली ठेवावी. कचरापेटी पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवू नये. कचरा रात्री घरात ठेवू नका. रात्रीचा कचरा नकारात्मक ऊर्जा वाढवतो. कचरापेटी रोज धुवावी. तुटलेली कचरापेटी वापरू नये." नकारात्मक ऊर्जा दूर करायचे सोपे उपाय असतात. घरातील अस्वस्थता कमी करावी. जुनी कपडे, फुटलेले वस्तू घरातील काढून टाकावे. मिठाच्या पाण्याने पोछा करावा. खिडक्या उघडून ताजी हवा घ्यावी. शंख किंवा घंटीचा आवाज
लावावा. कथेतला अतिशय सुंदर ही कथा झाली आहे. सुमनने त्या दिवशी काकूच्या सर्व सांगितलेल्या गोष्टी केल्या. काही दिवसांनी तिच्या घरात बदल घडून दिसून आला. भांडण थांबली, मन शांत होऊ लागले, पैशाची बचत झाली, घरात आनंद पसरला. सुमनने काकूंना मिठी मारून धन्यवाद केले. काकू म्हणाली, बाळ, घर स्वच्छ असणं पुरेसं नाही, घरातील ऊर्जा स्वच्छ असणं महत्त्वाचं आहे. आणि त्या दिवसापासून सुमनने घर आणि तिचे आयुष्य दोन्ही बदलले. तुम्हाला ही स्टोरी आवडल्यास तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. याच पद्धतीने मी तुम्हाला नवीन